So welcome to today's class. Today we will learn about passive voice. Till today we learn about 40 sentences which were basic, 35 action sentences. Now today we will learn about 35 passive sentences. So what is active voice and passive voice? We first of all need to learn about that. Active voice आणि passive voice म्हणजे काय असते? तर काय आहे माहिती आहे का? जर सब्जेक्ट क्रिया करत असेल, मी लिहित आहे, ओके, मी बोलत आहे, मी बघत आहे, मी सांगत आहे, तर मग काय म्हणायचं? ऍक्टिव्हाइज आहे, ऍक्टिव्ह आहे, तो स्वतःहून करतो, सब्जेक्ट क्रिया करत आहे. पॅसिव्हाइज म्हणजे काय असतो? सब्जेक्ट वर क्रिया करत होत आहे. कुत्रा आला मला चावला, चावण्याची क्रिया कोणावर होत आहे? सब्जेक्ट वर होत आहे. सब्जेक्ट कोणते येऊ शकतात? मग त्या वाक्याच्या सब्जेक्ट वर क्रिया होत असेल तर पॅसिव्हाइज, सब्जेक्ट क्रिया करत असेल तर ऍक्टिव्हाइज. तर आपण आज पॅसिव्हाइजची वाक्य बघणार आहोत. ओके, मग बघा, आज मोटिवेशनल कोट आहे, एक्सेप्ट प्रॉब्लेम्स अँड ईट देम फॉर ब्रेकफास्ट. ओके, वेट सेकंड, वेर इज इट? हियर इट इज, इन हियर. Not here, it is somewhere just around here. Yes, I just thought that I have already taught you this. Yes, this motivational quote I have already told you about this one. See, let's change it with the most current one, that is this one. Why do all the students, the time for the class is 8, okay, 8 p.m. So please be ready at the correct that time. Okay, many students are not paying attention to the time and now it is 8 past 14. Okay, so now today's motivational quote is, failure will never overtake me if my determination to succeed is strong enough. म्हणजे काय? तर फेलियर जे असते ना, फेल होणे, हे मला कधी ओव्हरटेक करणार नाही. मी फेल झालो असे तशी, हे मला कधी ओव्हरटेक करू शकणार नाही जर मला सक्सीड होण्याची जी माझी इच्छा आहे ती आहे ना त्याच्यापेक्षा ताकदवर असेल. ओके, म्हणून मी फेल झालो म्हणून एकाच जागी थांबायचं नाही, सक्सीड होतो म्हणून पुढे चलत राहायचं. म्हणून आपण आहे ना जितके वाक्य झाले ते एकदा म्हणूया. ओके, मी म्हणतो, तुम्ही ऐका, वाक्य तुम्ही माझ्यासोबत म्हणा. हे शब्द जे आहेत ते मी म्हणतो. सगळ्यात पहिले सब्जेक्ट लेफ्ट हँड पासून सुरुवात करायची. आय, मी, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉईज, मुले. WH वर्ड्स पुन्हा हातावर म्हणायचे. व्हॉट काय, व्हॉट टाइम कोणत्या वेळी, हाऊ कसे, हाऊ लॉंग किती वेळ, हाऊ फन किद्दा, वेन केव्हा, वेअर कोठे, व्हाय का, वितुम कोणासोबत, हू कोण. याच्यानंतर येतात 14 सेंटेन्सेस, हे 14 वाक्य आहेत. हे पण बोटावर म्हणायचे. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कॅनॉट प्ले, मी खेळू शकत नाही. कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का. कॅन आय नॉट प्ले, मी खेळू शकत नाही का. व्हॉट कॅन आय प्ले, मी काय खेळू शकतो. व्हॉट टाइम कॅन आय प्ले, मी कोणत्या वेळी खेळू शकतो. हाऊ कॅन आय प्ले, मी कसे खेळू शकतो. हाऊ लॉंग कॅन आय प्ले, मी किती वेळ खेळू शकतो. हाऊ ऑफन कॅन आय प्ले, मी किती खेळू शकतो. वेन कॅन आय प्ले, मी केव्हा खेळू शकतो. वेअर कॅन आय प्ले, मी कुठे खेळू शकतो. वाय कॅन आय प्ले, मी का खेळू शकतो. विथुम कॅन आय प्ले, मी कोणासोबत खेळू शकतो. हू कॅन प्ले, कोण खेळू शकते. यानंतर येतात टू बी सेंटेन्सेस. आय एम टीचर, मी शिक्षक आहे. आय वॉज टीचर, मी शिक्षक होतो. आय शॅल बी टीचर, मी शिक्षक असेल. त्यानंतर येतात टू हॅव सेंटेन्सेस. आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड पेन, माझ्याकडे पेन होती. आय शॅल हॅव पेन, माझ्याकडे पेन असेल. हे सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तुम्हाला जर हे टॉपिक कळालं नसेल नंतर यावेळी तुम्ही प्रेझेंट नसाल तर मला मेसेज करा. मी तुम्हाला त्याची लिंक, व्हिडिओची लिंक सेंड करणार. युट्यूबवर तुम्हाला ते मिळणार नाही, मलाच पर्सनली सेंड करावं लागणार. ओके, म्हणून मला मेसेज करा. याच्यानंतर आहे टेन्स. हा मी काल शिकवलेला आहे. काल जर तुम्ही नसाल नाहीतर टॉपिक कळालं नसेल तर तो युट्यूबवर व्हिडिओ आहे, पण तो आज मी कॅन्सल करणार आहे. म्हणून तुम्ही आहे ना लवकरात लवकर बघा, नाहीतर मला मेसेज सेंड करा, मी तुम्हाला सेपरेट लिंक सेंड करतो. तर टेन्स वरचे वाक्य असे आहेत. आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले. आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल प्लेइंग. आय हॅव प्लेड, आय हॅड प्लेड, आय शॅल हॅव प्लेड. आय हॅव बीन प्लेइंग, आय हॅड बीन प्लेइंग, आय शॅल हॅव बीन प्लेइंग. पहिले 3 वाक्य आहेत सिंपलचे, नंतर 3 आहेत कंटिन्यूज, नंतरचे 3 परफेक्ट, नंतर 3 कंटिन्यूस परफेक्ट. या प्रकारे 12 काळाचे हे 12 वाक्य आहेत बघा. त्यानंतर येतात मॉडेल ॲक्झरी वरचे वाक्य. ओके, पण त्याच्या पहिले हे कालचे आहे ना रायमिंग वर्ड्स आहेत. आता मी कालचे रायमिंग वर्ड्स का दाखवत आहे, कारण की तुम्ही मला आहे ना होमवर्क सेंड केला नाही बघा अजून रायमिंग वर्ड्सचा. दिवसभर झालेला आहे पण अजून तुम्ही लिहून मला पाठवलेले नाहीत. असे रायमिंग वर्ड्स लिहिले आहेत म्हणून. ओके, म्हणून पुन्हा हेच देत आहे, समजून सांगतो, ऐका. एक म्हणजे दुखणे,
वेट सेकंड. एक म्हणजे दुखणे, वेदना, त्रास होणे. बॅक म्हणजे पाठ, मग बॅक एक म्हणजे पाठ दुखणे, पाठ दुखी. हेड म्हणजे डोकं, मग हेड एक म्हणजे डोकेदुखी. स्टमक म्हणजे पोट, मग स्टमक एक म्हणजे पोटदुखी. टूथ म्हणजे दात, मग टूथ एक म्हणजे दात दुखी. हर्ट म्हणजे हृदय, हर्ट एक म्हणजे हृदय दुखी. इयर म्हणजे कान, इयर एक म्हणजे कान दुखी. नेक म्हणजे मान, नेक एक म्हणजे मान दुखी. बेली म्हणजे पोट, बेली एक म्हणजे पोट दुखी. मसल म्हणजे आपले मसल, स्नायू, मसल एक म्हणजे स्नायू दुखी. कळालं? हे पाठ करून या उद्या. आता मग बघा, यानंतर मॉडेल एक्झिटची वाक्य येतात, ते कसे होतात बघा. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कॅनॉट प्ले, मी खेळू शकत नाही. कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का. कॅन आय नॉट प्ले, मी खेळू शकत नाही का. व्हॉट कॅन आय प्ले, मी काय खेळू शकतो. व्हॉट टाइम कॅन आय प्ले, मी कोणत्या वेळी खेळू शकतो. हाऊ कॅन आय प्ले, मी कसे खेळू शकतो. सॉरी, मी खूप वेगवेगळेच वाक्य म्हणलो की नाही. एकीकडे बघत आहे, दुसरीकडे वाक्य म्हणत आहे. त्याच्यामुळं एका टाइमला 2-3 कामं करायचे नाही. मी काय म्हणलो ते कळलं नाही. एक सेकंड हा, मी बटन न दाबता काय करतो, पहिल्यांदा एकदा वाक्य करतो. कोणी आहेत का, याला ओपन करूया. सगळ्यात पहिले एकदा लिंक सेंड करतो पुन्हा. कसं असते, दररोज आहे ना 80च्या जवळपास विद्यार्थी असतात. आज आहेत बघा 60च्या जवळपास. ओके, म्हणजे 20 विद्यार्थी नाही. याच्यामुळे मी वाट पाहत आहे कधी जॉईन होतील, कधी जॉईन होतील. आणि हे भाग तुम्हाला शिकवलेला आहे, एकदा बघा. मॉडेल एक्झिट सुरुवात करायची. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कुड प्ले, मी खेळू शकलो. आय मे प्ले, मी खेळेन. आय माइट प्ले, मी कदाचित खेळेन. आय मस्ट प्ले, मी खेळेनच. आय शुड प्ले, मी खेळायला पाहिजे. आय वुड प्ले, मी खेळेन. आय वुड टू प्ले, मी खेळायला पाहिजे. यानंतर पुढील मॉडेल एक्झिट आहेत हे असे. आय कॅन हॅव प्लेड, मी खेळू शकलो आहे. आय कुड हॅव प्लेड, मी खेळू शकलो असतो. आय मे हॅव प्लेड, मी खेळलो असेल. आय माइट हॅव प्लेड, मी कदाचित खेळलो असेल. आय मस्ट हॅव प्लेड, मी खेळलो असेलच. आय शुड हॅव प्लेड, मी खेळायला पाहिजे होतं. आय वुड हॅव प्लेड, मी खेळलो असेल. आय वुड हॅव प्लेड, मी खेळायला पाहिजे होतं. त्यानंतर येतात हॅव टू सेंटेन्सेस, म्हणजे अशी वाक्य जे करावं वाटत नाही पण करावं लागतात. आय हॅव टू प्ले, आय हॅड टू प्ले, आय शेल हॅव टू प्ले. आय हॅव टू प्ले, मला खेळावं लागतं. आय हॅड टू प्ले, मला खेळावं लागलं. आय शेल हॅव टू प्ले, मला खेळावं लागणार. त्यानंतर आहेत गो, आ, ला, ये. गो म्हणजे गोइंग टू, आ म्हणजे अबाउट टू, ला म्हणजे लायकली टू, ए म्हणजे एबल टू. आय एम गोइंग टू प्ले, आय एम अबाउट टू प्ले, आय एम लायकली टू प्ले, आय एम एबल टू प्ले. असे हे वाक्य होतात 75. याच्या मदतीने तुम्ही बनवू शकता 5300 वाक्य. हे कसे बनवायचे हे मी पूर्ण काही शिकवलेलं आहे कालच्या 2 लेक्चर्स मध्ये फक्त. म्हणून ते लेक्चर्स तुम्ही पुन्हा बार बार बघा, म्हणजे तुम्हाला हे वाक्य सगळे कळून जाणार. ओके, आता आजचं मोटिवेशनल कोट आहे बघा. हे जर त्याला सर्व काही बेस्ट देते, जो त्याचा सर्व कामात त्याचा बेस्ट देतो. म्हणजे जर तुम्हाला इंग्रजी लवकरात लवकर बोलायची आहे तर तुम्हाला लवकरात लवकर अभ्यास करावा लागणार, होमवर्क करावा लागणार. मी तुम्हाला म्हणलो हे भाग मी शिकवलो एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये मी तुम्हाला 5000 वाक्य शिकवलो. मग 2 दिवसामध्ये जितकं शिकवलेलं आहे तितकं तुम्हाला पाठ करावंच लागणार. मग तुम्ही एका महिन्यात बोलू शकणार. पण जर पाठ केलं नाही, बोलले नाही, शब्दपाठ केलं नाही, प्रॅक्टिस केलं नाही, तर मग मी जितका टाइम सांगलेला आहे 3 महिने, 6 महिने, 9 महिने तितके वेळ लागणारच. मग तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागणार, नाहीतर मेहनत खूप करावं लागणार. आणि मेहनत म्हणजे हा सर मी 1 तास केलं, 2 तास केले तसे नाही. ओके, दिवसभर बाकी सगळे विषय बाजूला ठेवून फक्त इंग्रजीवर फोकस करून वेगवेगळे शब्द, वेगवेगळे वाक्य त्यांना बार बार म्हणणे, असे दररोज 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असे महिना, पूर्ण 1 महिना करावा लागणार. ओके सर, मी हँडल करणार. कॉलेजला जातो, शाळेला जातो, दुसरे ट्युशन करतो, दुसरा अभ्यास करतो आणि तुमचा 1 तास करतो आणि दुसरा 1 तास देतो. असं म्हणल्याने एका महिन्यात होत नाही, 2 महिन्यात बोलता येत नाही. ओके, खूप जण, एक मला आजच फोन आला होता की सर मला एका महिन्यामध्ये इंग्रजी बोलायची आहे. एका महिन्यात बोलू शकणार, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, डेडिकेशन, वेगळं डेडिकेशन द्यावं लागणार आहे त्याच्यासाठी. ओके, आणि जर तुम्हाला तसं काही लिमिट नसेल, फक्त स्वतःच लिमिट टाकलं 1 महिना म्हणून, तर मग 2 तास दररोज द्यायचे, 1 क्लासचे आणि इकडले 2 तास, 3 तास दररोज द्या. आरामाने तुम्हाला 6 महिन्यामध्ये इंग्रजी बोलता येणार आणि आयुष्यभर मग तुम्ही बोलू शकणार. मग नंतर लिमिट काहीच नसणार नाही आयुष्यभर. ओके, म्हणून आहे ना मी म्हणत असतो की फॉल्स होप ठेवायचे नाही. ओके, म्हणजे जे चुकीच्या अपेक्षा असतात, मला इतक्या लवकर बोलता येईल आणि तितकी मेहनत न करणे. तुम्हाला जर बेस्ट पाहिजे तर मग बेस्ट द्यावं लागणार, तितकी मेहनत करावं लागणार, तितके वाक्य बोलावं लागणार. स्वतः किती बोलतायत, तुम्हाला वाचता येते का, वाचता आल्यानंतर मग ते समजून येते का, समजल्यानंतर दुसऱ्याने बोललेलं समजते का, समजत असेल तर मग तुमचं फाउंडेशन खूप चांगलं आहे. मी जे सांगत आहे दररोज वाचत जा, दररोज पाठांतर करत जा, बार बार जितके शब्द आहेत
अजून मला शब्द विचारत जा, त्या शब्दांची प्रॅक्टिस करा, जे शब्द शिकवलेले आहेत त्यांचा बाजूची वस्तू घ्या, इव्हेंट्स घ्या, त्या सगळ्यांसोबत यूज करायचा प्रयत्न करा. जितके जास्त वाक्य जाईल तितक्या वाक्यांसोबत प्रयत्न करायचे, बार बार वाक्य म्हणायचे, म्हणून पाठ करायचे, मग तुम्हाला बोलता येणार. ओके. आता मी इतकं काय म्हणलेलं आहे, जरासे विद्यार्थी जे उत्साहाने आले ते तुमची एनर्जी डाऊन व्हावी नाही, चिंता करू नका. फक्त मी काय म्हणत आहे, तुम्हाला तितका वेळ द्यावा लागणार. तो मग एका दिवसात द्या, नाहीतर एका आठवड्यामध्ये द्या. ठीक आहे. मग ते वेळ कमी झाला तरी काय फरक पडत नाही, फक्त तुम्हाला जरासा जास्त वेळ लागणार दुसऱ्यांपेक्षा, पण बोलता तर येणारच. ओके. असं काय नाही की बोलता येत नसते. आणि हे काही सीट सारखे नाही, एक जॉबसाठी, जॉबला इतक्या सीट असतात, इंग्रजीला नाही. जितके जण बोलायचे तितके जण बोलू शकतात, सर्वजण बोलू शकतात. फक्त तुम्हाला काय करावं लागणार, तितका वेळ द्यावा लागणार. ओके. वेळ देण्यासाठी जर तयार असाल तर यस टाईप करा. आणि आता सुरुवात करूया. आजच्या टॉपिकचं नाव आहे पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट वर क्रिया होत असते. याच्यासाठी सूत्र असतात बघा, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये एक रेग्युलर वाक्य काय असते, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट या रूपामध्ये असते. सगळ्यात पहिले त्याचा सब्जेक्ट असतो, नंतर वर्ब असतो, नंतर ऑब्जेक्ट असतो. त्या वाक्याचं जर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर सगळ्यात पहिले ऑब्जेक्ट लिहायचा, त्या ऍक्टिव्ह मधला ऑब्जेक्ट इकडे लिहायचा, सब्जेक्ट जातो आखरीला, सब्जेक्टच्या पहिले बाय लिहितात, बी वाय बाय, तसंच सेम टू सेम बाय लिहायचं. वर्ब जो असतो त्याचा तिसरा फॉर्म यूज करायचा, V3 पास्ट पार्टिसिपेट, वर्बचा तिसरा फॉर्म यूज करायचा, आणि एक हेल्पिंग वर्ब ऍड करायचा. आता हा हेल्पिंग वर्ब कोणता आहे ते तुम्हाला पुढे सांगणार मी, पण कळाल तुम्हाला काय काय करायचं. ऍक्टिव्ह मधला ऑब्जेक्ट पहिल्यांदा आणायचा, सब्जेक्ट आखरीला आणायचा, वर्बचा तिसरा फॉर्म यूज करायचा, सब्जेक्टच्या पहिले बाय यूज करा. या सर्व काही गोष्टी तुम्हाला पहिल्यापासून दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, आय प्ले क्रिकेट, याच्यातलं क्रिकेट पहिल्यांदा लिहा. ओके. असेल इथे तर मग अ क्रिकेट, आय आखरीला आलेलं, आय मी बनलेलं आहे, बाय मी. ओके. प्लेचा तिसरा फॉर्म म्हणजे की प्लेड. म्हणजे बघा सगळ्या काही गोष्टी तुम्हाला पहिल्यापासूनच आहेत, फक्त काय नव्हतं, इज, जो की हेल्पिंग वर्ब, म्हणजे ते तुमच्याकडे नाही. पण बाकी सर्व गोष्टी तुम्हाला क्वेश्चन मध्येच आहेत. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह करा म्हणून एक क्वेश्चन आला, ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलं, त्याच्यामध्ये तुम्हाला 99% गोष्टी मिळतील, एकच गोष्ट मिळणार नाही, जो की आहे हेल्पिंग वर्ब. तो कसा शोधायचा ते मी सांगणार आजच्या क्लासमध्ये. ओके. आता वर्बचा तिसरा फॉर्म साठी वर्ब तुम्हाला पाठ असले पाहिजे. त्यासाठी अशी इंग्रजी शिका पुस्तकामध्ये 100 वर्ब दिले आहेत, जे पूर्ण बॉडी पार्ट्सवर आहे. मग ते पाठ केले तुम्ही की मग तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे, अडचण आहे वर्बचा तिसरा फॉर्म शोधणे, ती तुम्हाला दूर होऊन जाणार. ओके. बायच्या नंतर आयचे मी बनलेले आहे, मग आय हा हेल्पिंग वर्ब, हा सब्जेक्ट बनलेला आहे मी, मग यू काय बनणार, मग बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्यांचं काय रूपांतर होणार, त्याच्यासाठी इथे बघा, आय बनतो मी, यू यू, यू यू, ही हिम, शी हर, इट इट, वी अस, दे देम, बॉय बॉय, बॉयज बॉयज. कळालं. मग हे असे बनतात, बाय मी, बाय यू, बाय यू, बाय हिम, बाय हर, बाय इट, बाय अस, बाय देम, बाय बॉय, बाय बॉयज. डिड यू अंडरस्टँड. हे पाठ करायचं आहे तुम्हाला. ओके. आता तुम्हाला याच्यात काही समजून घ्यायची गोष्ट नाही, हे एकदा पाठ झाले की तुम्हाला कोणत्या वाक्याचे आहे ना या प्रकारे कन्व्हर्जन करता येत असते. ओके. कळालं. तुम्हाला सूत्र माहित आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा, सब्जेक्ट आखरीला न्यायचा, सब्जेक्टच्या पहिले काय लिहायचं, बाय, आणि वर्बचा कितवा फॉर्म यूज करायचा, तिसरा. मग पॅसिव्ह व्हॉइसचं सूत्र काय असणार, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ओके. कळालं. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. कळालं नसेल तर नोट्स सेंड करणारच आहे, घरी पाठ करा. ओके. इतक्या लवकर जर तुम्हाला पाठ झालं असतं आतापर्यंत इंग्रजी आली असती. इंग्रजी जराशी तर अवघडच आहे. ओके. जराशी अवघड आहे, पण तुम्हाला आज पाठ केले की पॅसिव्ह व्हॉइस कोणत्याही वाक्याचं करता येणार. ओके. आणि कोणत्याही नाही, 4000 वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करतात ते बघूया आज. मग बघा 35 पॅसिव्ह सेंटेन्सेस. आता पॅसिव्ह सेंटेन्स मधले आपण पहिले 12 वाक्य बघणार आहोत. पहिले 12 वाक्य कशाचे असतात, टेन्सचे. हो की नाही. जसे 35 ऍक्शन मधले पहिले 12 टेन्सचे वाक्य होते, तसे 35 पॅसिव्ह मधले पहिले 12 टेन्सचेच वाक्य आहेत. मग पहिले 3 आहेत सिंपल, नंतरचे 3 कंटिन्यूज, नंतर 3 परफेक्ट, आणि नंतर 3 कंटिन्यूज परफेक्ट. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस म्हणले की आय एम आस्क्ड, सिंपल पास्ट टेन्स आय वॉज आस्क्ड, सिंपल फ्युचर आय शॅल बी आस्क्ड. या सर्व वाक्यांमध्ये तुम्ही काय करायचं माहित आहे, आय आणि आस्क्ड, आय आणि आस्क्ड याला कट करा, आणि जो राहिलेला भाग आहे तो आहे हेल्पिंग वर्ब. आय आणि आस्क्ड याला कट केलं मी, काय राहिले बघा, एम राहिलेला आहे, तो हेल्पिंग वर्ब आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला. सिंपल पास्ट टेन्स मध्ये यूज करा मग वॉज, सिंपल फ्युचर मध्ये यूज करा शॅल बी,
सिंपल नंतर काय येते कंटिन्यूज. मग पहिलं वाक्य काय असणार कंटिन्यूस प्रेझेंट. मग कंटिन्यूस प्रेझेंट मध्ये कोणता हेल्प वर्ब यूज करायचा आय आणि आस्टला कट करा. आय कट केले आस्ट कट केले. राहिलं एम बिंग. मग कंटिन्यूस प्रेझेंटचं तुम्हाला कोणतंही वाक्य दिलं आणि त्याच्यामध्ये पॅसिव्हाइज करताना कोणता हेल्प वर्ब यूज करतात विचारलं की मग सांगायचं एम बिंग. आता एम जिथे येते तिथं इज आर येते. मग एम इज आर. मग एम बिंग इज बिंग आर बिंग या प्रकारे ते येतच असते. म्हणून एक पाठ करायचं फक्त एम बिंग. दुसरं आहे कंटिन्यूस पास्ट. इथे कोणता हेल्प वर्ब आहे आय कट करा आस्ट कट करा. राहतो वॉज बिंग जो त्याला हेल्प वर्ब आहे. कंटिन्यूस फ्युचर इथे लिहिलं आहे नो पॅसिव्हाइज म्हणजे कंटिन्यूस फ्युचर टेन्सचा पॅसिव्हाइज होत नाही. ओके कंटिन्यूस फ्युचर टेन्सचा पॅसिव्हाइज होत नाही. कधी तुम्हाला कंटिन्यूस फ्युचर टेन्सचं कोणीही वाक्य देऊ त्याचा पॅसिव्हाइज होत नाही. नो पॅसिव्हाइज लिहायचं डायरेक्ट. ओके त्याच्यासाठी तुम्हाला वाक्याचा टेन्स कळायला पाहिजे की हे वाक्य कोणत्या टेन्सचं आहे. मग तुम्हाला कळणार कोणत्या वाक्याचा पॅसिव्हाइज होतो कोणत्या वाक्याचा पॅसिव्हाइज होत नाही. कोणत्या वाक्यामध्ये कोणता हेल्प वर्ब यूज करतात. त्यासाठी काल शिकवलेला टेन्सचा टॉपिक तुम्हाला लगेच कळायला पाहिजे. कळालं नसेल तर उद्या शनिवार आहे. उद्या काय करा एक पहिला व्हिडिओ कालचा व्हिडिओ आणि आजचा म्हणजे परवाचा कालचा आजचा या तिन्ही व्हिडिओज मध्ये मी 110 वाक्य शिकवणार आहे. ते उद्या तुम्ही बार बार बघून अभ्यास करा. व्हिडिओच्या नोट्स काढा पाठांतर करा म्हणजे की तुम्हाला ते टॉपिक पूर्णपणे कळणार. आणि जर काही डाऊट्स आले तर ते मला तुम्ही रविवारी विचारा. रविवारच्या सेमिनारमध्ये ते मी तुम्हाला शिकवणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कंटिन्यूस परफेक्ट मध्ये परफेक्ट प्रेझेंट याच्यात हेल्प वर्ब आहे आय कट करा आस्ट कट करा हॅव बीन. परफेक्ट पास्ट मध्ये आय आस्ट कॅन्सल केलं हॅड बीन. परफेक्ट फ्युचर आय आणि आस्ट कॅन्सल केलं शल हॅव बीन हा हेल्प वर्ब आहे. नंतर कंटिन्यूस परफेक्ट मध्ये नो पॅसिव्हाइज नो पॅसिव्हाइज नो पॅसिव्हाइज म्हणजे कंटिन्यूस परफेक्टच्या तिन्ही काळाचा पॅसिव्हाइज होत नाही. कळालं. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूर्ण पॅसिव्हाइज मध्ये कोणते हेल्प वर्ब यूज करतात ते कळणार. कोणत्या टेन्सचा पॅसिव्हाइज होतो की नाही होतो ते कळणार. फक्त हे 12 वाक्य तुम्हाला पाठ करायचे आहे. ओके मग हे 12 वाक्य तुम्ही पाठ करायचे. ठीक आहे. याच्यामध्ये इकडे बाजूला बघू शकता वर्बचा तिसरा फॉर्म यूज करतात 333. ते जे चार्ट सेंड केलं त्याच्या वाक्यांच्या इकडल्या साईडला तुम्हाला अंक दिसत असतील. हे काय सांगतात तर वर्बचा कितवा फॉर्म यूज केला आहे तो. आता मग बघा तुम्हाला मी जसं सांगलो होतो तुम्हाला वर्बसाठी नाहीतर शब्दांसाठी गरज पाहिजे असेल तर शब्द पाठ करायचे तर ही गटवार डिक्शनरी आहे. सिद्धार्थ सरांची गटवार डिक्शनरी आहे. याची प्राइस आहे 110 रुपये. ओके याच्यामध्ये एकूण 4000 शब्द आहेत. म्हणजे जर तुम्हाला शब्द पाठ करायचे तुमच्या छोट्या भावाला नाही तर मुलीला त्यांना शब्द पाठ करायचे तर ही डिक्शनरी खूप चांगली आहे. याच्या मदतीने तुम्ही सर्व शब्द पाठ करू शकता. त्याच्यानंतर आहे बघा हे पुस्तक. याच्यामध्ये आहे ना एकूण 10,000 वाक्य आहेत. ओके अशी इंग्रजी शिका. याच्यासोबत याच्यामध्ये 100 बॉडीवर असलेले वर्ब्स आहेत म्हणजे बॉडीवर जे काम करतात त्याच्यावरची वर्ब्स आहेत म्हणजे तुम्हाला पाठ करायला मदत होणार. त्याचसोबत वेगवेगळ्या ग्रामरच्या टॉपिक्सचे एक्झाम्पल्स आहेत आणि आपले 10,000 वाक्यरचनाचे स्ट्रक्चर्स आहेत. याची प्राइस आहे 100 रुपये 100 रुपीज. ओके पोस्टेज चार्जेस एक्स्ट्रा लागत असतात त्याच्यावर. आता मग बघा मॉडेल वर्ब्स. मॉडेल वर्ब एकदा माझ्यासोबत म्हणा बरं तुम्ही. कॅन कुड मे माइट मस्ट शुड वुड आउट टू. पुन्हा म्हणा कॅन कुड मे माइट मस्ट शुड वुड आउट टू. ओके आता काय माहित आहे का हे मी खूप फास्ट घेत आहे जराशांना वाटत असेल पण हा आपला रिव्हिजनचा भाग आहे. रिव्हिजनचा म्हणजे मी एका याच्यामध्ये तुम्हाला 4-4 हजार वाक्य कसे बनवायचे ते शिकवत आहे एका तासात. म्हणून हे जरासं फास्ट आहे. हे मी एकूण 7 ते 8 दिवस लागतात मला शिकवण्यासाठी. ओके 7 ते 8 तासाचं एका तासात शिकवत आहे. कधी कधी यांना 12 तास लागतात. तर याच्यामुळे फास्ट असेल हे तुम्हाला शिकवणार नाही का शिकवणार. नवीन असाल तर शिकवणारच गॅरंटेड. कारण तुम्हाला हे रिव्हिजन होणार पुन्हा एकदा सायकल होणार. 3 महिन्यामध्ये सर्व काही कव्हर करत असतो मी. आता मॉडेल एक्झरी कसे होतात पुन्हा एकदा म्हणा. कॅन कुड मे माइट मस्ट शुड वुड आउट टू. पुन्हा म्हणा कॅन कुड मे माइट मस्ट शुड वुड आउट टू. वाक्य असे म्हणतात त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिले आय कॅन बी आस्क्ड. याच्यातला मॉडेल वर्ब हेल्पिंग वर्ब सोडून टाका. आता मॉडेल वर्ब कोणता असेल म्हणजे की जर तुम्हाला आय कॅन प्ले क्रिकेट हे वाक्य ऍक्टिव्ह मधलं झालं पॅसिव्ह करायचं आहे त्याचं तर मग त्याच्यात कोणता मॉडेल वर्ब यूज करणार पॅसिव्हाइजचा
तर आय कट करा, आस्ट कट करा, काय राहणार कॅन बी. मग त्या वाक्याचं पॅसिव्ह होणार क्रिकेट कॅन बी प्लेड बाय मी. म्हणजे जे इथे हेल्पिंग ऑफ मॉडेल ऑफ यूज केले तेच पॅसिव्ह मध्ये कोणत्याही वाक्याचं करताना यूज करायचं. फक्त ते त्या ठिकाणचं वाक्य आहे का ते बघायचं. आता आय कॅन बी आस्क्ड म्हणजे मला विचारल्या जाऊ शकते. आता तुम्ही हे वाक्य पाठ करा पहिल्यांदा, नंतर पॅसिव्ह कडे जाऊ. म्हणा आय कॅन बी आस्क्ड, मला विचारल्या जाऊ शकते. आता याची 8 वाक्य कसे बनतात, तर आय कॅन बी आस्क्ड, आय कुड बी आस्क्ड, आय मे बी आस्क्ड, आय माइट बी आस्क्ड, आय मस्ट बी आस्क्ड, आय शुड बी आस्क्ड, आय वुड बी आस्क्ड, आय वुड टू बी आस्क्ड. इथे जे नंबरिंग दिले आहे ते जराशी मिस्टेक झालेली आहे. ओके, त्याच्यामुळे नंबरिंग कडे बघू नका, ते नाही तर कन्फ्युज होणार तुम्हीच. मग आय कॅन बी आस्क्ड म्हणजे मला विचारलं जाऊ शकते. आय कुड बी आस्क्ड मला विचारल्या जाऊ शकले. आय मे बी आस्क्ड मला विचारल्या जाईल. आय माइट बी आस्क्ड मला कदाचित विचारल्या जाईल. आय मस्ट बी आस्क्ड मला विचारल्या जाईलच. आय शुड बी आस्क्ड मला विचारला जायला पाहिजे. आय वुड बी आस्क्ड मला विचारला जाईल. आय वुड टू बी आस्क्ड मला विचारला जायला पाहिजे. एक सेकंड. ओके, तर मग कळाल तुम्हाला हे वाक्य कसे बनतात. तर या वाक्यांचा यासारखा अर्थ आहे. आता याची 140 कसे बनतात तर हे मी बार बार सांगणार नाही बरं का. ठीक आहे, हे 35 वाक्य पहिले शिकवलेले आहेत. त्याच्यामध्ये एका वाक्याचे 140 कसे करायचे. आय कॅन प्ले पहिलं वाक्य आलेलं आहे, त्यासारखे आय कॅन बी आस्क्ड आहे, ते पहिले मी शिकवलेलं आहे. म्हणून पुन्हा हे शिकवणं म्हणजे रिव्हिजन, पुन्हा हे रिपीट होणार. याच्या नावाचा कालचा व्हिडिओ बघा, तुम्हाला ते कळून येणार. ओके, मग आता या वाक्याला मी फक्त सहजपणे सांगणार. हे पहिल्यांदा ही वाक्य पाठ करण्यासाठी तुम्ही मॉडेल ऑफ पाठ करा. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. कारण बाकी सर्व सेमच आहे, बी, आस्क्ड आणि आय, हो की नाही, हे सर्व काही सेमच आहे. त्याच्यानंतर आय कॅन बी आस्क्ड मला विचारल्या जाऊ शकते. आय कुड बी आस्क्ड मला विचारल्या जाऊ शकले. आय मे बी आस्क्ड मला विचारल्या जाईल. आता मे, माइट, मस्ट. मे म्हणजे करेन, जाईल. माइट म्हणजे कदाचित आणि मस्ट म्हणजे च. आय मे बी आस्क्ड मला विचारल्या जाईल. आय माइट बी आस्क्ड मला कदाचित विचारल्या जाईल. आय मस्ट बी आस्क्ड मला विचारल्या जाईलच. एक पाठ करायचं फक्त मेच. आय मे बी आस्क्ड मला विचारल्या जाईल. बाकी दोन तुम्हाला आलेच पाहिजे का. फक्त मे माइट मध्ये कदाचित ऍड करायचंय, मस्ट मध्ये च ऍड करायचंय. आय मे बी आस्क्ड मला विचारल्या जाईल. आय माइट बी आस्क्ड मला कदाचित विचारल्या जाईल. आय मस्ट बी आस्क्ड मला विचारल्या जाईलच. ओके, जरासाच फरक आहे. तो कोणता फरक आहे तो तुम्ही नोटीस करा, तुम्हाला हे वाक्य आठवणीत ठेवण्यासाठी मदत होणार. आणि सर्व ठिकाणी असंच आहे, सेम टू सेम. शुड म्हणजे पाहिजे, आय शुड बी आस्क्ड मला विचारायला जायला पाहिजे. आय वुड टू बी आस्क्ड मला विचारायला जायला पाहिजे. ओके, आता मला विचारायला पाहिजे, इथं जायला लिहिलं तरी लिहायला पाहिजे. ओके, सगळंच लिहायला पाहिजे. एक सेकंड ना. वेर इज इट, हिअर इट इज. ओके, लिहिलं आहे इथं, का दिसत नाही. नाही लिहिलं नाही. ठीक आहे, कळेल तुम्हाला हे वाक्य. एक सेकंड ना. ठीक आहे, आता तुम्हाला हे वाक्य दिसतात आणि हे बरोबर आहे त्याची मिनिंग. हे वाक्य एकदा वाचा सर्वांनी, म्हणजे वाचले की रिव्हिजन होणार. याचा अभ्यास कसा करायचा ते मी जराशा वेळाने सांगणार. म्हणजे या वाक्याचा यूज करून तुम्ही कसे जास्त वाक्य बनवू शकता. पण ते जास्त कसे बनवू शकता ही मेथडच सांगणार. तुम्हाला जर हे वाक्य जास्त बनवायचे असतील, एका वाक्याचे 140 वाक्य बनवायचे असतील, तर पहिल्यांदा ही वाक्य पाठ असली पाहिजे. बघून तर सगळेच करत असतात, हो की नाही. कोणाला जरी लहान मुलालाही दिलं इकडलं बघून इकडे लिहि म्हणलं तर ते लिहून काढते. मनाने लिहिण्यासाठी पाठ करावं लागत असते. आणि मग बोलताना तर ते सगळ्यात हार्ड आहे, कारण ते लगेच एका सेकंदाच्या आत, मायक्रो सेकंद मध्ये विचार करून उत्तर द्यायचं असते. पुढल्यानं विचारलं की, हो की नाही. पण बोलणे खूप हार्ड आहे, त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागत असते, त्याच्यासाठी पाठांतर करावं लागते. पाठांतराशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून वाक्य पाठ करा. पहिल्यांदा आता वाचा.
ओके, वाचलं? आता बघा, आता या वाक्यामध्ये आय कॅन बी आस्क्ड याचे 10 वाक्य लिहायचे. पहिल्यांदा 8 वाक्यासाठी कॅन चेंज केलंय. आता याचे 10 वाक्य लिहायचे तर काय चेंज करायचा? सब्जेक्ट. आयच्या ठिकाणी बाकीचे 10 सब्जेक्ट लिहा, म्हणजे 9 आता उरले. आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. आय कॅन बी आस्क्ड, यू कॅन बी आस्क्ड, यू कॅन बी आस्क्ड, ही कॅन बी आस्क्ड, शी कॅन बी आस्क्ड, इट कॅन बी आस्क्ड, वी कॅन बी आस्क्ड, दे कॅन बी आस्क्ड, बॉय कॅन बी आस्क्ड, बॉयज कॅन बी आस्क्ड. कॅन कधी बदलणार नाही. कॅन हा मॉडेल वर्ब आहे, सब्जेक्ट नुसार बदलत नसतो. याची या प्रकारे 10 वाक्य होतात. अर्थ, आय कॅन बी आस्क्ड म्हणजे मला विचारले जाऊ शकते. यू म्हणजे मग तू, मग याला काय म्हणणार? तुला विचारले जाऊ शकते, तुम्हाला विचारले जाऊ शकते, त्याला विचारले जाऊ शकते. शी कॅन बी आस्क्ड तिला विचारले जाऊ शकते. इट कॅन बी आस्क्ड त्याला विचारले जाऊ शकते. वी कॅन बी आस्क्ड आम्हाला विचारले जाऊ शकते. दे कॅन बी आस्क्ड त्यांना विचारले जाऊ शकते. बॉय कॅन बी आस्क्ड मुलाला विचारले जाऊ शकते. बॉयज कॅन बी आस्क्ड मुलांना विचारले जाऊ शकते. अखेरला फुल स्टॉप द्या बरं का, इथे राहिलेला आहे. खूपच टायपिंग मिस्टेक दिसत आहेत. हे कोणी केलेली असते मिस्टेक, मी असो, तुम्ही असो की दुसरं कोणी, मी जाऊ देतच नाही. फुल स्टॉप हे सर्व काही गोष्टी आपण आता ध्यानात ठेवायची, म्हणजे काय एक सवय लागत असते. ओके, गडबडीमध्ये मिस्टेक होणार, पण जर आता आपल्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे वेळ आहे, जर आताच तुम्ही ध्यान दिले तर मग नंतर ज्या चुका होतात ते कमी होऊन जातात. ओके, कळेल तुम्हाला हे वाक्य सर्व? आता हे 10 वाक्य कसे करायचे ते कळालेले आहेत. या ठिकाणी फक्त तुम्हाला सब्जेक्ट चेंज करायचा आहे. पहिले मॉडेल ऑफ चेंज केला, 8 वाक्य बनले. सब्जेक्ट चेंज केले, 10 वाक्य बनले. एका वाक्याचे 10 आहेत. 8 वाक्याचे किती होतात सांगा? एका वाक्याचे 10 आहेत, 8 वाक्यांचे 80 होतात. पण ते 80 वाक्य तुम्ही म्हणता का? ते 80 वाक्य तुम्ही पाठांतर करता का? दररोज बोलण्याचा प्रयत्न करता का? कराल तर तुमचा फायदा होणार. मग पाठांतर करा 8 वाक्य, पण प्रॅक्टिस करा 80 वाक्याची. पाठांतर करा 8 वाक्य अर्थासोबत, पण प्रॅक्टिस किती वाक्याची करायची? 80 वाक्याची. मग तुमचा फायदा होणार. प्रॅक्टिस करायला काय लागतो? तुम्ही बसलेले आहात, जात आहात, मित्रासोबत जाता येत आहात, काही पण काम असो, एकटं उभं बसलेले आहात. ओके, एक मुलगा होता, ठीक आहे, असा आहे ना झोपला, हे अशी खुर्ची होती, असा झोपला होता. आणि आम्ही असेच मागून आला म्हणलं काय करायला भैया? त्यानं मला काय नाही मी मेडिटेशन करत होतो. ओके, काय करत होता? मेडिटेशन. आता मग आम्ही काय म्हणलं नाही, पण तुमच्यावर आम्हाला विश्वास असणार का? कारण तुम्ही जरी असे उभं बसलेले असले तरी तुम्ही म्हणू शकता काय मनातल्या मनात? आय कॅन बी आस्क्ड मला विचारलं जाऊ शकते. यू कॅन बी आस्क्ड तुला विचारलं जाऊ शकते. पुस्तकाची गरजच नाही तुम्हाला. ओके, म्हणून आहे ना मी तुम्हाला म्हणलो मेथड ही चांगली का आहे? कारण तुम्ही जितक्या वेळेस वाटले तितक्या वेळेस रिव्हिजन करू शकता, ज्यावेळी वाटलं त्यावेळी, विदाऊट बुक विदाऊट पेन. ओके, मी एकदा हैदराबादला गेलो होतो, तिथे लिहिले होते वही पेन न घेता इंग्रजी शिका. मी तिथे जाऊन बघलो छोटे छोटे, मग ते आहे ना एक कागद देत होते, त्या कागदावर आहे ना मग सूत्र लिहिले होते, सूत्र पाठ करा, ते सूत्र खिशात ठेवा, त्याच्या मदतीने पाठांतर करा. ओके, पण त्याचा अर्थ खरं आहे का वही पेन न घेता शिका म्हणून? नाही. याचा अर्थ आहे एकदा एक वाक्य पाठ करायचं, 140 वाक्य तुम्ही म्हणू शकता. आणि प्रॅक्टिसच महत्वाची आहे. जितकी इंग्रजीमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार तितका तुमचा फायदा होणार. आता आपली वाक्य राहिलेली आहेत बघा. नो. ओके, बघा, तर एका वाक्याची 140 करण्यासाठी तुम्हाला एक सूत्र लागत असते. तर आय कॅन बी आस्क्ड, आय कॅन नॉट बी आस्क्ड, कॅन आय बी आस्क्ड, कॅन आय नॉट बी आस्क्ड, ह्या वाक्याचे 4 करण्यासाठी एक सूत्र लागलं. कोणतं आहे? 1 2, हो की नाही? 1 2 3, 2 1, 2 1 3. 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे मॉडेल ऑफ, 3 म्हणजे नॉट. आय आहे सब्जेक्ट, कॅन आहे मॉडेल ऑफ आणि 3 म्हणजे नॉट आहे. मग 1 2 आय कॅन, 1 2 3 आय कॅन नॉट, 2 1 कॅन आय, 2 1 3 कॅन आय नॉट. बी आस्क्ड सर्वकडे सेम टू सेम आहे. कुडचे कसे 4 वाक्य बनतील? आय कुड, आय कुड नॉट, कुड आय नॉट. फक्त 2च चेंज झालं ना, कारण तो मॉडेल ऑफ आहे, हो की नाही? फक्त 2 चेंज होणार. मी, आय मे नॉट, मे आय नॉट, आय माइट नॉट, माइट आय नॉट, आय मस्ट नॉट, मस्ट आय नॉट. अर्थ पण तसा चेंज होणार. ओके, आय कॅन बी आस्क्डचा अर्थ काय आहे सांगा? मला विचारला जाऊ शकते. आय कॅन नॉट बी आस्क्ड मला विचारला जाऊ शकत नाही. ओके, कॅन आय बी आस्क्ड मला विचारला जाऊ शकते का? कॅन आय नॉट बी आस्क्ड मला विचारला जाऊ शकत नाही का? याच प्रकारे अर्थ चेंज होणार. एक पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह. पॉझिटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह क्वेश्चन. डब्ल्यूएच वर्ड बनवायचं असेल तर कितवं वाक्य निवडायचं या 4 पैकी? डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचं असेल तर या 4 पैकी कितवं वाक्य निवडायचं? कोणतं वाक्य घ्यायचं सांगा बरं? कालच सांगलो होतो, परवा पण सांगलेलं आहे.
लवकर, फास्ट. व्हेरी गुड. संबोधी, विद्या, अविनाश. तिसरं वाक्य निवडायचं. थर्ड सेंटेन्स. कॅन आय बी आस्क्ड. डब्ल्यूएच वर्ड पार्ट आहेत ना, क्लासच्या स्टार्टिंगला म्हणले बघा. व्हॉट कॅन आय बी आस्क्ड, व्हॉट टाइम कॅन आय बी आस्क्ड, हाऊ कॅन आय बी आस्क्ड, हाऊ लॉंग कॅन आय बी आस्क्ड, हाऊ ऑफन कॅन आय बी आस्क्ड, वेन कॅन आय बी आस्क्ड, वेअर कॅन आय बी आस्क्ड, वाय कॅन आय बी आस्क्ड, विथ कॅन आय बी आस्क्ड, हू कॅन बी आस्क्ड. हे जर डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर हे मी पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे, म्हणजे की परवाच्या. ओके. आता हे काही सेपरेट नाही आपला क्लास पहिला दुसरा म्हणण्यासाठी, पण फक्त परवाच्या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे मी. आता आय कुड बी आस्क्ड याचे आय कुड नॉट बी आस्क्ड, कुड आय बी आस्क्ड, कुड आय नॉट बी आस्क्ड हे तर मी सांगलेलं आहे. डब्ल्यूएच वर्ड बनवायचा तर तिसरं वाक्य घ्या. व्हॉट कुड आय बी आस्क्ड बघूया. बरोबर. व्हॉट कुड आय बी आस्क्ड, व्हॉट टाइम कुड आय बी आस्क्ड, हाऊ कुड आय बी आस्क्ड, हाऊ लॉंग कुड आय बी आस्क्ड, हाऊ ऑफन कुड आय बी आस्क्ड, वेन कुड आय बी आस्क्ड, वेअर कुड आय बी आस्क्ड, वाय कुड आय बी आस्क्ड, विथ कुड आय बी आस्क्ड, हू कुड बी आस्क्ड. मेचं पण सेम टू सेम असते. आय मे बी आस्क्ड, आय मे नॉट बी आस्क्ड, मे आय बी आस्क्ड, मे आय नॉट बी आस्क्ड, व्हॉट मे आय बी आस्क्ड, व्हॉट टाइम मे आय बी आस्क्ड, हाऊ मे आय बी आस्क्ड, हाऊ लॉंग मे आय बी आस्क्ड, हाऊ ऑफन मे आय बी आस्क्ड, वेन मे आय बी आस्क्ड, वेअर मे आय बी आस्क्ड, वाय मे आय बी आस्क्ड, विथ मे आय बी आस्क्ड, हू मे बी आस्क्ड. आणि जरी तुम्हाला जमतच नाही, आता किती प्रयत्न केला, खूप फास्ट होत आहे. ओके. तर मग तुम्ही फक्त शांत राहा. मी जे सांगत आहे जितकं जमेल तितका प्रयत्न करा. छोटे छोटे वाक्य पाठ करा. हे पुढे जाऊन मी आहे ना तुम्हाला डिटेलमध्ये तर समजून सांगणारच आहे. ओके. आता फक्त जरासं गाडी 30च्या स्पीडनं चालवायच्या नावचं 300च्या स्पीडनं आहे. 80च्या नाही 300च्या चालले. आय कॅन हॅव बीन आस्क्ड, आय कुड हॅव बीन आस्क्ड, I may have been asked, I might have been asked, I must have been asked, I should have been asked, I would have been asked, I ought to have been asked. आता पहिलं वाक्य काय होते? I can be asked. आता काय आहे? I can have been asked. I can have been asked मला विचारला जाऊ शकले आहे. I could have been asked मला विचारला गेले असते. I may have been asked मला विचारला गेलं असेल. I might have been asked मला कदाचित विचारला गेले असेल. I must have been asked मला विचारला गेले असेलच. I should have been asked मला विचारला पाहिजे होतं. आय वुड हॅव बीन आस्क्ड मला विचारलं गेलं असतं. आय वुड हॅव बीन आस्क्ड मला विचारलं गेलं पाहिजे होतं. हे जे 8 वाक्य दिलेले आहेत तुम्हाला काय करायचं आहे? याच 8 वाक्यांचा यूज करायचा. 140 वाक्य बनवायचे प्रत्येकाचे. आता तुम्हाला होमवर्क काय आहे? हे वाक्य पाठ करणे. आता याच्या पलीकडे मी काय सांगू शकत नाही. पाठ करण्यासाठी काय? हे प्रेझेंट आहे, हे पास्ट आहे, हे मी इथे कदाचित ऍड करा, इथे च ऍड करा, हे पाहिजे आणि हे वुड आणि मेचा अर्थ सेम आहे. एवढंच सांगणार. प्रत्येक बारीला प्रत्येक ठिकाणी मी सेमच सांगणार आहे. मग तुम्हाला फक्त पाठ करायचं. मग 1 वेळेस म्हणा, 10 वेळेस म्हणा, 20 वेळेस म्हणा, 20 वेळेस लिहा, काय पण करा, पण पाठ करा. तुम्ही हे वाक्य पाठ केले की विसरू नका. तुम्हाला खूप वाक्य बनवता येत असतात, खूप वाक्यांची प्रॅक्टिस करता येते आणि इंग्रजी बोलता येते. फक्त एवढे 8 वाक्य पाठ केल्याने. म्हणून हार मानायची नाही. अवघड झाले तरी पाठ करा. मी पाठ केलो, मला म्हणता येत असतात, तुम्हालाही म्हणता येणार. आता आय कॅन हॅव बीन आस्क्ड या वाक्याचे तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे. तर कसं होतं माहिती आहे का? कॅनच्या नंतर नॉट लागतो. कारण सूत्र काय? 1 2 1 2 3 आहे. 2 आहे. 2 म्हणजे मॉडेल ऑफ कॅन. दुसरं काहीच ऍड होत नाही. हॅवच्या नंतर नाही की बीनच्या नंतर नाही. 2 म्हणजे मॉडेल ऑफ म्हणजे कॅन. म्हणजे सूत्राच्या पलीकडे जायचंच नाही. म्हणजे आय कॅन, आय कॅन नॉट, कॅन आय, कॅन नॉट हे कधी बदलणार नाही. मग आय कॅन हॅव बीन आस्क्ड, आय कॅन नॉट हॅव बीन आस्क्ड, कॅन आय हॅव बीन आस्क्ड, कॅन आय नॉट हॅव बीन आस्क्ड. हॅव बीन आस्क्ड सर्व ठिकाणी सेमच आहे बघा. फरक कुठे आहे? आय कॅन नॉट, कॅन आय नॉट. आय कुड नॉट, कुड आय नॉट. आय मे नॉट, मे आय नॉट असंच असणार आहे. याचे 14 वाक्य असे होतात. आय कॅन हॅव बीन आस्क्ड, आय कॅन नॉट हॅव बीन आस्क्ड, कॅन आय हॅव बीन आस्क्ड, कॅन आय नॉट हॅव बीन आस्क्ड. व्हॉट कॅन आय हॅव बीन आस्क्ड इथे कोणता वाक्य घेतलं? 3ऱ्या नंबरचं कॅन आय हॅव बीन आस्क्ड इथे घेतलेलं आहे. हे इंग्रजीचा रूल आहे का? तर नाही. रूल काय आहे? डब्ल्यूएच वर्ड नंतर तुम्हाला मॉडेल ऑफ, हेल्पिंग ऑफ यूज केला पाहिजे, नंतर सब्जेक्ट असला पाहिजे. हे रूल आहे. ठीक आहे. याचं सूत्र वेगळं आहे. फक्त मी जेव्हा या वाक्याने या क्रमाने लिहिलो तेव्हा मला कळालं की अरे 3रं वाक्यच यूज करतात. मग हे सांगलं तुम्हाला लवकर कळणार म्हणून सांगत आहे बरं का. वाक्य कसं बनणार? व्हॉट कॅन आय हॅव बीन आस्क्ड, व्हॉट टाइम कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ लॉंग कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ ऑफन कॅन आय हॅव बीन आस्क्ड, वेन कॅन आय हॅव बीन आस्क्ड, वेअर कॅन आय हॅव बीन आस्क्ड, वाय कॅन आय हॅव बीन आस्क्ड, विथ whom कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हू कॅन हॅव बीन आस्क्ड. सो इज एव्हरीवन रेडी टू आन्सर द रिडल? खूप आपण आहे ना खूप वाक्य बघलेले आहेत. जरासं शांत व्हावं लागणार हो की नाही? मग रिडलचा आन्सर सांगा बरं. व्हॉट गोज अप अँड डाऊन अ हिल बट नेव्हर मूव्ज. असं काय आहे जे पर्वताच्या वर खाली जाते पण कधीच मूव्ह होत नाही, कधीच हालत नाही? असं काय आहे जे पर्वताच्या वरी आणि खाली जाते पण कधीच मूव्ह होत नाही, कधीच हालत नाही? काय असेल सांगा.
ट्राय करा. रिडलचे आन्सर सर्वांनी ट्राय करायचं. रिडल ओके. फ्रेश असलं पाहिजे मूड, मूव होत नाही, हलत नाही कधी. ठीक आहे. आपला क्लास इंग्रजीचा क्लास म्हणलं की आनंदाने असला पाहिजे, मजा आली पाहिजे, झोप नसलीच पाहिजे. गोष्ट ऐकायची आहे ना, झोप आली नाही पाहिजे. ओके. असं ऍक्टिव्ह राहायचं. ऍक्टिव्ह नसलं तर अशा हात करायचे, असं करायचं. ओके. असं सगळी जे थनकन अंग होते आणि त्याच्यामुळे जे जे पण काय आळस असेल ते सगळं लगेच निघून जातो. कोणी कोणी खूपच असं हे असतात आणि सनगन असं मारून घेतात. तसं करू नका. ओके. कधी तुम्ही मूवीज मध्ये बघलं असेल असं खूप ते आहे ना थकलेला असतो, मग एनर्जी मिळण्यासाठी असंच करतात, सनगन मारतात. तसं करायचं नाही, फक्त असं करायचं. ठीक आहे. ओके. खूप जणांनी वेगवेगळे उत्तर दिले आहेत. नाव शुड आय टेल यू द आन्सर? आईस, स्टेअर, सन. ओके. ट्रीज. कोण आहे हा विद्यार्थी? हम्म. सन. ओके. एकदाच ट्राय करायचं. ठीक आहे. तर बरोबर आहे बघा, एका विद्यार्थ्याचं बरोबर आहे. याचं उत्तर आहे, दिसलं का? कसं दिसणार, माझ्या मागे आहे. याचं उत्तर आहे अपाथ, म्हणजे मार्ग. संबुधी यांनी रोड लिहिलेला आहे, म्हणजे पण रस्ता. जो रस्ता असतो तो वर जातो, खाली येतो. पाथ जो असतो, हो की नाही? पण तो कधी मूव्ह होतो का नाही? पर्वताच्या वर आणि खाली जातो, पण मूव्ह कधी होत नाही, हो की नाही? तर हे उत्तर आहे. आता मग बघा, याच्यानंतर हॅव टू सेंटेन्सेस आहेत. हॅव टू तेव्हा यूज करायचं जेव्हा कोणती ऍक्शन, क्रिया तुम्हाला करावं वाटत नाही पण करावं लागते. ओके. ठीक आहे. करावं वाटत नाही पण करावं लागत असते. ओके. इच्छा नाही. आता सायंकाळ झालेली आहे. तुम्ही कधी कोणत्या हॉटेलवर गेलेले आहात का? असे रात्र सायंकाळ होण्यासाठी आले आहेत आणि बंद करायला आले आहेत हॉटेल, आणि आपण लगेच गेल्या, त्यांना म्हणल्या की उघडा आहे का? आता ते बंद करत आहेत बरं का. मूड खूप खराब होतो त्यांचा, कारण तिथल्या काम करण्याला वाटते की आता सगळ्या आठवून मस्त, आता आपल्याला जाता येईल घरी. पण तेव्हाच लगेच कोणी तर कस्टमर येतो. ओके. आणि कस्टमर कसा खुश असतो, स्माइल करत, काय आहे का जेवण्यासाठी? कस्टमरला असते भूक आणि ते पुढल्याला जायचं असते घरी, कारण त्यालाही भूक लागलेली असते ना. याच्यामुळे ते खूप रागात असतात. पण करावं लागते की नाही? करावं लागते. आता काय, ओके, दुकान आहे ना त्यांचं, कस्टमर आहेत. पण इच्छा आहे का? इच्छा नाही. ओके. स्माइल हसत हसत देतात तुम्हाला. ठीक आहे. खा खा खा. ओके. हळूहळू खा बरं का. हळूहळू खा, हळूहळू खा, हळूहळू हळूहळू म्हणतात. ओके. पटपट खा म्हणून इशारे करतात, पण हळूहळू म्हणतात. यासारखं असते. म्हणजे इच्छा असते का? नाही. पण करावं लागते का? हो. मग त्या ठिकाणी हॅव टू यूज करायचं. मग ते प्रेझेंट मध्ये असू शकते, पास्ट मध्ये असू शकते, की फ्युचर मध्ये असू शकते. प्रेझेंट मध्ये असेल तर हॅव टू, पास्ट मध्ये असेल तर हॅड टू, फ्युचर मध्ये असेल तर शेल हॅव टू. आता हे आहेत पॅसिव्हचे वाक्य, म्हणजे तुमच्यावर नाही तर सब्जेक्टवर क्रिया झालेली आहे. ओके. पण सब्जेक्टवर क्रिया होताना पण इच्छा नव्हती. फॉर एक्झाम्पल, आय हॅव टू बी आस्क्ड, मला विचारावं लागतं. म्हणजे की सरांना मला विचारावं वाटत नाही, सर मला विचारत आहेत. आय हॅव टू बी आस्क्ड बाय सर, मला सरांकडून विचारावं लागतं. म्हणजे की सर मला विचारत आहेत. सरांची इच्छा आहे का मला विचारायची? नाही, तरी मला विचारत आहे. ओके. सरांना माहित आहे याला उत्तर येतच नाही, उगा वेळ वाया जातो, तरी विचारायचं. सगळ्या विद्यार्थ्यांना विचारत आहेत ना, असा आहे ते अर्थ. आता हा खूप हुशार आहे, याला विचारूनही काही गरज नाही, तरी उगा विचारावं लागते. या ठिकाणी दोन्ही अर्थ होऊ शकतात ना. म्हणजे काय, तर इथे मला विचारावं लागते म्हणजे तुम्ही विचारत नाही. पॅसिव्हचं वाक्य आहे, ध्यानात ठेवा. मराठीच्या अर्थाकडे डायरेक्ट जाऊ नका. ध्यानात ठेवा की पॅसिव्हचं वाक्य आहे. याचा अर्थ आहे आय, सब्जेक्ट वर क्रिया होत आहे, मला विचारल्या जात आहे. जो विचारणारा आहे त्याची इच्छा नाही, तरी तो मला विचारत आहे. कळालं? आय हॅव टू बी आस्कचा अर्थ मला विचारावं लागते, म्हणजे मी विचारत नाही, माझ्यावर विचारणं होत आहे, मला कोणी तर विचारत आहे, आणि जो विचारत आहे त्याची इच्छा नाही. खूप कन्फ्युजिंग आहे पॅसिव्ह, हो की नाही? म्हणून वाक्य पाठ करून टाका तुम्ही. हळूहळू तुम्ही जसे याचे एक्झाम्पल सोडवणार, प्रॅक्टिस करणार, तसे तुम्हाला येणार.
मला हे खूप वर्ष शिकवावं लागले. शिकवल्यानंतर मग मला कळालं. ओके, इंग्रजी जराशी हार्ड आहे, जास्त नाही, जरा अशी. आणि जो जरासा भाग आहे ना तो हाच आहे. मग बघा, आय हॅव टू बी आस्क्ड मला विचारावं लागतं. आय हॅड टू बी आस्क्ड मला विचारलं गेलं. आय शॅल हॅव टू बी आस्क्ड मला विचारल्या जाईल. आता इथं तुम्ही मला विचारल्या लागतं पण म्हणू शकता. आता यानंतर मग बघा, याचे 140 वाक्य करण्यासाठी जे 14 वाक्य लागतात ते कसे आहेत. आय हॅव टू बी आस्क्ड याचं निगेटिव्ह करताना बघा, तुम्ही काय करत आहात, डू डजचा यूज करत आहात. हॅवच्या नंतर नॉट लावत नाही. का? कारण हॅव टू मधला हॅव हा वर्ब नाही. ओके, तो वर्ब म्हणून आलेला नाही ते, म्हणून ते सिंपल प्रेझेंटचं वाक्य बनत असते. आणि आय हॅव टू बी आस्क्ड निगेटिव्ह होतो. आय डू नॉट हॅव टू बी आस्क्ड नंतर डू आय हॅव टू बी आस्क्ड, डू आय नॉट हॅव टू बी आस्क्ड. तिसरं वाक्य आहे डू आय हॅव टू बी आस्क्ड, याच्या पुढे WH वर्ड लावा. वाक्य बनणार व्हॉट डू आय हॅव टू बी आस्क्ड, व्हॉट टाइम डू आय हॅव टू बी आस्क्ड, हाऊ डू आय हॅव टू बी आस्क्ड, हाऊ लॉंग डू आय हॅव टू बी आस्क्ड, हाऊ ऑफन डू आय हॅव टू बी आस्क्ड, when do I have to be asked, where do I have to be asked, why do I have to be asked, with whom do I have to be asked, who do have to be asked, who do have to be asked, who have to be asked. आता हे कधी कधी आहे ना काय म्हणतात अप्लाय होऊन जाऊ शकते. who have to be asked चालेल, कारण इथे हे वाक्य पॅसिव्हचं आहे, हॅव आहे पहिल्यापासून म्हणून. पण who do have to be asked जरासं अजून करेक्ट आहे. मी शिकवलेलं आहे, नोट्सला बघून विश्वास ठेवायचा नाही. कळालं? आता याचेही या प्रकारे पूर्ण अर्थ आहे. एक एक वाक्य वाचणार का तुम्ही? वाचा, पूर्ण वाक्य वाचा बरं. ठीक आहे. ओके, वाचणं झालं. आता मग बघा, तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, ओके, की हे वाक्य खूप अवघड आहेत आणि मी सांगण्यासारखे नाहीत. म्हणजे सब्जेक्टवर म्हणजे आयवर क्रिया होत आहे असं वाटत नाही, सब्जेक्ट आयच क्रिया करत आहे असं वाटते. हे पॅसिव्हचे आहेत म्हणून लगेच कळणार पण नाही, कुठे यूज करायचं ते पण कळत नाही. पण काय आहे माहितीये का, हे आहेत इंग्लिश लँग्वेज. याच्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगतो, वाक्य पाठच करा आणि ह्या वाक्यांमध्ये तुम्ही अटकून बसूच नका. इथे एकदा तुम्ही या ट्रॅपमध्ये अटकले की हे वाक्य कसे आहेत, कुठे यूज करतात, काय असतात, समजून घ्यायचा प्रयत्न करत बसले की इथेच राहून जाणार. मग पहिल्यांदा हे वाक्य पाठ करा. पाठ करायला अवघड जातील बरं का, कारण हे लगेच समजत नाहीत म्हणून यांना तुम्हाला बार बार म्हणावं लागेल. एका वाक्याला 10, 20, 30 वेळेस म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण एकदा पाठ झाले की आयुष्यभरासाठी तुम्हाला पाठ होणार, कारण याचा बार बार तुम्ही यूज करू शकणार. याच्या मतीने अनेक वाक्य बनवू शकणार. पण आय हॅव टू बी आस्क्ड, आय हॅव टू बी आस्क्ड, आय शॅल हॅव टू बी आस्क्ड हे पाठ करा. याचे निगेटिव्ह लिहून काढा, लिहायचा प्रयत्न करा. एकदा तुम्हाला समजून आले किंवा बाकी सगळे वाक्य समजून येतात. ओके, आणि काल मी जर समजून सांगलो आय हॅव टू बी आस्क्ड या वाक्याची तुम्ही आय डू नॉट हॅव टू बी आस्क्ड केलं होतं. आता काल आय हॅव अ पेनचं झालं होतं, सॉरी आय हॅव प्लेड, आय हॅव प्लेड, आय हॅव टू प्ले, आय डू नॉट हॅव टू प्ले, डू आय हॅव टू प्ले, डू आय नॉट हॅव टू प्ले हे वाक्य होतं, हो की नाही. आय हॅड टू प्लेचं काय झालं, आय डिड नॉट हॅव टू प्ले, डिड आय हॅव टू प्ले, डिड आय नॉट हॅव टू प्ले. आय शॅल हॅव टू प्लेचं काय झालं, आय शॅल नॉट हॅव टू प्ले, शॅल आय हॅव टू प्ले, शॅल आय नॉट हॅव टू प्ले. सेम टू सेम, आय हॅव टू बी आस्क्ड, आय डू नॉट हॅव टू बी आस्क्ड, आय हॅड टू बी आस्क्ड, आय डिड नॉट हॅव टू बी आस्क्ड, आय शॅल हॅव टू बी आस्क्ड, आय शॅल नॉट हॅव टू बी आस्क्ड. म्हणून जर तुम्हाला या वाक्यामध्ये अडचण येत असेल तर मागची वाक्य जे शिकवलं ते पाठ करा. ते पाठ नसतील, त्याच्या मतीने जास्त वाक्य बनवता येत नसतील तर पुढे येऊ नका. हे व्हिडिओ सेव्ह आहेत, तुम्हाला ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्हाला पाठवतो. युट्यूबवर सापडत नसतील मला विचारा, युट्यूब शिक्षक नाही मी आहे. जराशे विद्यार्थी माझ्याकडे येतच नाही, तिथंच शोधतात कुठं गेला गडे व्हिडिओ. मला एक मेसेज सेंड करा, मी तुम्हाला पाठवतो. माझ्याकडे सर्व सेव्ह आहे. ओके, तसं युट्यूब आहे ना खूप मोठा आहे आणि त्याच्यावरचे कधी कधी व्हिडिओ डिलीट करायला लागतात. म्हणून मला विचारत जा, वाटलं तर वाक्य सेंड करा की सर हे वाक्य कळालं नाही याच्यावरचा व्हिडिओ सेंड करा, मी तुम्हाला सेपरेट सेंड करणार, हो की नाही, नाही तर ग्रुपवर सेंड करणार. आता यानंतर आहे बघा गो आला ये. काय
गोव्याला ये, गोव्याला ये. आता 2-3 क्लासेस झाले मी गोव्याला ये म्हणत आहे. कोणी जाईलच, जाऊ नका बरं का. हे काय आहे, तर हे तुम्हाला हे वाक्य पाठ करण्यासाठी मदत करण्यासाठी आहे. गो म्हणजे गोइंग टू, आ म्हणजे अबाउट टू, ला म्हणजे लाईकली टू, ए म्हणजे एबल टू. म्हणा गो गोइंग टू, आ अबाउट टू, ला लाईकली टू, ए एबल टू. पुन्हा म्हणा गो गोइंग टू, आ अबाउट टू, ला लाईकली टू, ए एबल टू. ओके. याच्यानंतर मग याची वाक्य कशी बनतात. आय एम गोइंग टू बी आस्क्ड, आय एम अबाउट टू बी आस्क्ड, आय एम लाईकली टू बी आस्क्ड, आय एम एबल टू बी आस्क्ड. वाक्य आहे फॉर एक्झाम्पल आय एम गोइंग टू प्ले, ऍक्टिव्हाइजचं वाक्य. आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट, याचं पॅसिव्हाइज करा म्हणलं. त्याच्यातला मॉडेल ऑफ नाही तर हेल्प ऑफ कोणता यूज करणार. आय कट करा, आस्ट कट करा. काय राहिलं, आय एम गोइंग टू बी, ते यूज करायचं. म्हणजे अ क्रिकेट इज गोइंग टू बी प्लेड बाय मी. आत्ताच पॅसिव्हाइज केलो तुमच्या समोर. कस का, फक्त माझ्याकडे हा मधला भाग मला मिळाला म्हणून. ओके. मग तुम्हाला हे वाक्य पाठ करत तुम्हाला कोणतं पण वाक्य असो त्याचं पॅसिव्हाइज करता येणार. ठीक आहे. आणि 35 प्रकारची वाक्य आहेत वेगवेगळी. फक्त 35 वाक्य नाहीत, 35 प्रकारची वाक्य. याच्यात मॉडेल ऍक्झरी येत असतात, फ्रेजेस येत असतात, हेल्पिंग वर्ब येत असतात, टेन्स सेंटेन्सेस सर्व येत आहेत. मग तुम्ही फक्त हे पाठ करा. तुम्हाला दुसरे वाक्य आलं तर याच्या मदतीने तुम्ही त्या वाक्याचं कसं येणार ते अंदाज पण लावू शकणार. ओके. अंदाज अपना अपना. आय एम गोइंग टू बी आस्क्ड, आय एम अबाउट टू बी आस्क्ड, आय एम लाईकली टू बी आस्क्ड, आय एम एबल टू बी आस्क्ड. याच्यात गोइंग टू, अबाउट टू, लाईकली टू, एबल टू इतकेच फरक आहे. बाकी सगळे सेम टू सेम आहेत. हो की नाही. आणि हे पाठ करण्यासाठी काय आहे, गो आला ये, गो गोइंग टू, आ अबाउट टू, ला लाईकली टू, ए एबल टू. एक वाक्य पाठ करायचे, बाकीचे 3 पाठ होतात. याचा निगेटिव्ह कसं करायचं, सेम टू सेम. काल जसं शिकवलं तसे, लई काल काल म्हणत आहे. आता बघा असं म्हणा, आय एम नॉट, एम आय नॉट, आय एम, नंतर आय एम नॉट, एम आय नॉट. वाक्य असे बनतात. आय एम गोइंग टू बी आस्क्ड, आय एम नॉट गोइंग टू बी आस्क्ड, एम आय गोइंग टू बी आस्क्ड, एम आय नॉट गोइंग टू बी आस्क्ड. कळालं. या प्रकारे आपले 110 वाक्य कंप्लीट झालेले आहेत. हे 110 वाक्य तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे. मोलराजी यांनी खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे 75 वाक्यांवर, जे मी तुम्हाला बनवा म्हणलो. आजचा तुमचा होमवर्क आहे 110 वाक्यांवर व्हिडिओ बनवायचा. आणि आज आपले ऑफिशियली, ओके, ऑफिशियली जी द स्पोकन इंग्लिश अकॅडमी इथून ऑफिशियली आपले 110 वाक्य कंप्लीट झालेत. म्हणजेच 9640 वाक्य कंप्लीट झालेले आहेत. जसे काल व्हिडिओवर टायटल होतं 5300 वाक्य म्हणून, आज टायटल असणार आहे 9640. हे कसे बनवायचे, कसं बनवू शकणार, तुम्ही बनवू शकणार फक्त या 3 व्हिडिओच्या जोरावर. पण त्याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा पूर्ण अभ्यास करावा लागणार, बार बार पाठ करावं लागणार. पूर्ण पाठ झाले वाक्य, फक्त 110 वाक्य पाठ झाले. कसं शिकवणार ते व्हिडिओ बार बार बघा. 9640 वाक्य बनवता येणार. ओके. आता आजच्या स्टोरीचं नाव आहे, टायटल आहे पॉवर ऑफ इमॅजिनेशन. इमॅजिन. अर्नॉल्ड श्वार्झनेगर is the name of 7 times winner of Mr. Universe. Okay. How was it possible not only lifting weight but made routine to stand in front of mirror and using spelling secretly. Where is it? Visualize. ओके. आता इथे आली. ठीक आहे. अँड व्हिज्युअलाइज हिमसेल्फ ॲज अ विनर ॲट द टाइम ऑफ हिज वर्कआउट इन द जिम. तर अर्नॉल्ड श्वार्झनेगर हा जो आहे ना, हा 7 टाइम्स मिस्टर युनिवर्स, ओके, मिस नाही, मिस्टर युनिवर्सचा चॅम्पियन आहे. जसं तुम्ही मिस युनिवर्स ऐकलं असेल, हो की नाही. मिस्टर युनिवर्स पण असतो, त्याचा हा 7 टाइम्स चॅम्पियन आहे. त्याच्यामध्ये मग वेट लिफ्टिंग येते, सर्व काही करावं लागत असते. तर हा कसा झाला तितका 7 वेळेस चॅम्पियन, 7 वर्ष सगळ्यांना कसा हरवला. एक वर्ष झालं तर सगळीकडे नाव होतं. याने 7 वर्ष होऊ शकला. तर हा जिम मध्ये आहे ना, आरशा समोर स्वतःला म्हणायचा की मी जिंकलो. इमॅजिन करायचा, जिंकल्यानंतर मला ट्रॉफी मिळत आहे. ओके. व्यायाम करताना ते सगळे काही इमॅजिनेशन करत होता, आरशा समोर जाऊन इमॅजिन करत होता. जॅक निकलॉस, द ग्रेट प्रोफेशनल गोल्फ प्लेयर, said about his imagine technique. He said he does not hit the ball first,
but he imagines where he wants to place the ball after hitting. Then he sees that the ball reached there and then he changes the scene into the reality by swinging the stick. जॅक निक्लॉस हा जो आहे ना, हा प्रोफेशनल गोल्फ प्लेयर आहे. गोल्फ माहित आहे तुम्हाला, हा एक खेळ आहे. याच्यामध्ये एक बॉल ठेवतात, ओके, गोल्फ मारतात, तो बॉल जाऊन एका दूर खड्ड्यामध्ये पडला पाहिजे. ओके, तर तो पहिल्यांदा बॉलला मारायचा नाही, तो विचार करायचा, इमॅजिन करायचा की मी बॉलला मारलेला आहे, तो बॉल जात आहे, तो त्या तिथं कुठं जाऊन पडलेला आहे असं मारल्यानंतर तो इमॅजिन करायचा आणि नंतर मारायचा. आणि तो इमॅजिन केलेली जी घटना आहे ती तो अस्तित्वात आणायचा. म्हणजे तुमची इमॅजिनेशन खूप पॉवरफुल आहे. तुम्हाला फक्त इमॅजिन करावं लागते. डोळे बंद करा, इमॅजिन करा, तुम्ही इंग्रजीतून बोलत आहात. तुम्हाला जे पण बनायचं आहे डोळे बंद करा, इमॅजिन करा, ते तुम्ही बनलेले आहात. हे तुम्ही फक्त ऐकून असाल, दुसऱ्याने सांगलं म्हणून तुम्हाला वाटत असेल. माझ्याकडे एक्झाम्पल आहे. सिद्धार्थ सर आहे ना, उमरखेडमध्ये इथून आहे ना किती वर्ष पहिले बघा, 7, 8, 9, 10, 11 ते 12 वर्षा पहिले उमरखेडमध्ये मी राहत होतो. तिथे सिद्धार्थ सरांचे आहे ना क्लासेस होते. त्या ठिकाणी त्यांच्याकडे 21 विद्यार्थी होते. पोलीस भरतीची बॅच होती. त्यामधले 21 विद्यार्थ्यांना त्यांनी फोटोशूटसाठी घेऊन घेतले. त्यांनी त्यांना पोलीसच्या युनिफॉर्ममध्ये त्या सर्वांची फोटो काढली आणि नंतर त्यांची एक्झाम झाली. शिकवल्यानंतर इथे सगळं काय झालं, तर एक्झाम झाली. 21 पैकी 19 विद्यार्थी पोलीस म्हणून लागले, बाकीचे राहिलेले पुढच्या बॅचमध्ये लागले. म्हणजे काय असते, तुम्ही इमॅजिन करायला पाहिजे की तुम्हाला जे पण बनायचं आहे ते. पहिल्यांदा फोटो काढायची, ओके, आरशामध्ये जायचं, म्हणायचं मला इंग्रजी बोलता येते. 3 महिन्यानंतर तुम्ही कशी इंग्रजी बोलता ते इमॅजिन करा. डोळे का बंद करतायत, तुम्ही इमॅजिन करा म्हणून. ओके, ठीक आहे. असं जर तुम्ही इमॅजिनेशन ही खूप पॉवरफुल आहे. तुम्हाला फक्त त्या प्रकारे विचार करावा लागणार आणि तुम्ही बोलू शकणार. तुम्हाला जितक्या लवकर बोलायचं आहे तितक्या लवकर स्वतःला म्हणा, यू कॅन स्पीक, यू कॅन डू इट. तू हे करू शकतोस, तू हे बोलू शकतोस, इंग्रजी बोलू शकतोस, तू एक्झाम मध्ये फर्स्ट येऊ शकतोस. फर्स्ट आल्यानंतर काही इमोशन असतील, पेपर कसा देणार, अभ्यास कसा करणार, हे सगळे काही इमॅजिनेशन केले की मग तुम्हाला ती गोष्ट मिळू शकते. कळालं? जरासे एक्झाम्पल दिले कीच ऐकत असतात म्हणून हे सर्व एक्झाम्पल दिले आहेत. हे फक्त तुम्ही ट्राय करून बघा. पहिल्या वेळेस मिळणार नाही, पण असं तुम्ही ट्राय करत जा. तुम्हाला हळूहळू तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती मिळणार. ओके, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इमॅजिनेशनसाठी पण तसंच आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करत राहावं लागणार आहे. ओके, तर माझे 2 चॅनल आहेत, न्यायमूर्ती सर आणि जिसदास पोगनीची अकॅडमी. दोन्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सर्व मित्रांसोबत शेअर करा. मित्र, मैत्रीण, पाहुणे या सर्वांसोबत शेअर करा. अजून आहे ना खूप जणांनी, मी बघलो 60% जणांनी फक्त व्हिडिओ बघतात, सबस्क्राईब करत नाहीत. तुम्ही आता केलेलं नसेल तर ज्या चॅनलवर सबस्क्राईब करा लगेच. ओके, ठीक आहे. सो थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.